धरणांचा जिल्हा ओळखल्या जाणाऱ्या पालघरच्या ग्रामीण भागातल्या धरणांमधून औद्योगिक क्षेत्रांना, शहर आणि बड्या महापालिकांना पाणीपुरवठा होत असला तरी धरणांच्या आजूबाजूला असलेल्या गावपाड्यांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। जव्हार, मोखाडा, विक्रमगड येथील अनेक गावपाडे सध्या पाण्यासाठी वणवण करतायत। महिला आपल्या मुलाबाळांना घेऊन पाणी मिळण्यासाठी पायपीट करत आहेत। पावसाळ्यात तयार झालेले खड्डे आणि बंद पडलेल्या दगडखाणीमध्ये साठलेलं पाणी पिऊन इथले नागरिक कुटुंबाची तहान भागवतायत। विशेष म्हणजे याच खड्ड्यांमधून वन्य प्राणी आणि जनावरं देखील पाणी पित असून यामुळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे असं समोर आलंय। या परिस्थितीचा आढावा घेत तिथल्या स्थानिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी। पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके सध्या तहानलेले असलेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी पाण्यासाठी मैल जी पायपीट आहे ती महिलांना करावी लागते। मी सध्या विक्रमगड तालुक्यातील एका गावामध्ये आपण बघू शकतो हे जे पाणी आहे ते आपल्याला अगदी दिसतंय, ते पूर्ण गढूळ पाणी आहे आणि असं पाणी आहे, ह्या खड्ड्यातलं पाणी आहे, ह्या महिलांना घरी नेऊन ते प्यावं लागतं। आपण बघाल तर इथे उतरणं सुद्धा कठीण आहे। आपण बघाल तर हे काका जे आहेत, ह्या काकांचा पाय पूर्ण सुजलेला आहे आणि इथूनच ते घसरून पाणी नेताना पडले होते असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय अडचण आहे पाण्याची। काका, काय अडचण आहे पाण्याची आपल्याला? आता आमची अडचण काय पाण्याची आहे, आता ग्राम पंचायतला आम्ही तक्रारी केल्या आहे, समितीला तक्रारी केल्या, आम्ही घरपट्टी भरतो, आरोग्य भरतो, पाणीपट्टी भरतो, सफाई भरतो, दिवाबत्ती भरतो, मग ते नळाचं पाणी पितात ना आम्हाला खड्ड्यातलं पाणी प्यायला होतं। मग ते त्यांच्या मानवाचा जीव आहे, तर आमचा काय बैलाचा जीव नाही का? मग आम्हाला पण नळाचं पाणी पाहिजे ना। आणि ती गावात विहीर आहे, पाईप बरेच पडलेले आहेत, काय आहे ते आता मार्च मध्ये ते संपलं ना। जे पाईप पडलेलं ते पाईप जे कॉन्ट्रॅक्टदार होतं त्यांनी काय केलं आणि काय नाही, पण पाण्याचा पत्ता अजून आमच्याकडे आलेलाच नाही। योजना आली ते पाईपलाईन पूर्ण समजा टाकून झाली, पण अजून परत पाण्याचा पत्ताच नाही, नाही टाकी नाही, विहीर नाही, काहीच नाही। मग ते पाणी येणार कुठून? पण ग्रामपंचायतनी जे पाईपलाईन दिली ती एक दोन दोन तीन समजा पाईपलाईन दारात येऊन पडल्यात, ही टाकी पण येऊन पडली, पण पाणीच सोडत नाही, तर काय पाणी येणार आहे? पाणी नाही, मग एवढा पाण्याचा हाल आहे तर काय करणार? पाईपलाईन तर दिल्यात पण ते पाणीच नाही देत, मग काय सगळं जिकडे तिकडे पाईपलाईन आहेत, विहीर आहे, पण पाण्याची सोयच नाही। ग्रामपंचायतला तक्रार केल्यात पण सांगतात टँकर देऊ, उन्हाळाभर तर उन्हाळाभर टँकर पण नाही। टँकर दिलेलंच नाही तुम्हाला? नाही, टँकरच्या साठी तक्रार केली, त्यांनी एक्सेप्ट पण केली, पण दिलाच नाही। मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते गढूळ पाणी आहे, त्या पाण्यावरती त्यांना राहावं लागतं आणि ह्याच्यामुळे आजाराचा सुद्धा सामना करावा लागतो। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आम्हाला पाणी द्यावं अशी मागणी आता ह्या महिलांकडून होताना दिसते। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।